गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबसमधील 9th मधील जो सेकंड चॅप्टर आहे त्यामधले आपण जे न्यूमरिकल्स आहेत ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. त्यामधला न्यूमरिकल्स मधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. अन इलेक्ट्रिक पंप हॅज 2 किलोवॅट पॉवर. आपल्याला एक पंप दिलाय आणि त्या इलेक्ट्रिक पंपची पॉवर आपल्याला दिली आहे. ती दिली आपल्याला 2 किलोवॅट दिले. सो आपण गिवन पार्ट आपण लिहू. सुरुवातीचा पार्ट काय बघा. गिवन मध्ये आपल्याला काय दिला पार्ट पॉवर दिला. पॉवर आपण कशाने रिप्रेझेंट करतोय. पॉवर आपण 3 आपण रिप्रेझेंट करतो. पॉवर आपल्याला किती दिले बघा 2 किलोवॅट दिले. 2 किलोवॅट आपल्याला पॉवर दिले. ठीक आहे. बरं, जनरली जी पॉवर आहे पॉवरचं युनिट कोणतं आहे बरं आहे का वॅट आहे. त्यामुळे किलोवॅटचं कन्व्हर्जन आपण वॅट मध्ये करू. सो आपल्याला काय मिळेल व्हॅल्यू बघा 2000 वॅट. 2 किलोवॅट म्हणजे सिस्टम काय मिळाले आपल्याला 2000 वॅट अशा प्रकारे दिले. पुढे क्वेश्चन मध्ये काय म्हणलं बघा. हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट एव्हरी मिनिट. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला प्रत्येक मिनिटांसाठी जो वॉटर आहे किती प्रमाणात पंप लिफ्ट करेल हा पार्ट आपल्याला काय करायचा आहे काढायचा. मग इथं पर एव्हरी मिनिट म्हटलं म्हणजे आपल्याला हा पार्ट काय दिला आपल्याला टाइम दिला. मग टाइम इज इक्वल टू टी इज इक्वल टू पहिले आपल्याला किती दिले एव्हरी मिनिट म्हणजेच काय असणार आहे 1 मिनिट असेल. ठीक आहे. मग आपण टाइम जो आहे तो एसआय सिस्टीम मध्ये आपण कशामध्ये घेतो आपण सेकंड्स मध्ये घेतो. सो 1 मिनिट इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 60 सेकंड. ठीक आहे. ॲट अ हाईट आपल्याला अजून काय सांगितलं आपल्याला पार्ट हाईट सांगितलंय. म्हणून आपण हाईट इज इक्वल टू एच इज इक्वल टू व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल बघा 10 मीटर. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करूया जनरली पॉवरचा जो फॉर्म्युला तो आपण यूज करू. ठीक आहे. आपल्याला व्हॅल्यू काय असते पॉवर पी इज इक्वल टू व्हॅल्यू काय असते डब्ल्यू अपॉन टी असते. ठीक आहे. डब्ल्यू इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळेल बघा पी इंटू टी अशा प्रकारे व्हॅल्यू मिळेल. सो मग डब्ल्यू इज इक्वल टू पॉवर पीची व्हॅल्यू किती आहे बघा इथं 2000. ओके. इंटू टाइम काय इथं आपल्याकडं 60 आहे. सो आपल्याला डब्ल्यू इज इक्वल टू 6 इंटू 2 व्हॅल्यू काय मिळेल 12. 1 2 3 4 4 0 असेल 1 2 3 4 आणि पॉवर डब्ल्यू म्हणजेच काय वर्क इज इक्वल टू व्हॅल्यू काय असते त्याचे असाइनमेंट काय असतं जूल. सो आपल्याला वर्कची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ठीक आहे. आता समजा आपल्याला तो पंप काय करणार आहे बरं आहे का वॉटर लिफ्ट करतोय. ठीक आहे. आणि किती हाईट वरती 10 मीटर. म्हणजे झालेलं जे वर्क आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये असेल पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये असेल. सो आपल्याला असं लिहिता येईल काय तर वर्क असं आपण म्हणू वर्क इज इन फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. सो आपण डब्ल्यू इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला पोटेन्शियल एनर्जी आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. म्हणजेच काय डब्ल्यू इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जीसाठी काय फॉर्म्युला असतो mgh हा फॉर्म्युला असतो. ठीक आहे. त्यानंतर आपण व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. ठीक आहे. तर डब्ल्यू इज इक्वल टू व्हॅल्यू काय आहे आपण इथं काढले व्हॅल्यू किती आहे डब्ल्यूची व्हॅल्यू आपण काढली होती ती व्हॅल्यू इथं लिहिली इंटू एम म्हणजेच आपल्याला मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे इंटू जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याची व्हॅल्यू किती असते 9.8 इंटू हाईट आपल्याला किती दिली आपल्याला 10 दिले. ठीक आहे. आपल्याला मासची व्हॅल्यू काढायची आहे. ह्या दोन मल्टिप्लाय टर्म पलीकडे आल्यानंतर काय होतील डिवाइड होतील 1 2 1 2 3 4 0 घेतला आपण. त्यानंतर व्हॅल्यू काय मिळेल मल्टिप्लाय टर्म इकडे डिवाइड झाला 9.8 इंटू इथे व्हॅल्यू काय मिळाली इथं 10 इज इक्वल टू व्हॅल्यू एम. त्यानंतर पुन्हा किंमत काय मिळेल बघा ही व्हॅल्यू पूर्ण काय केले आहे असे लिहिले अपॉन 9 इंटू 10 केलं तर व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 98 मिळेल इज इक्वल टू एम. ठीक आहे. आता सिंपल याला डिवाइड करू किती भाग जाते बघा 2 न घालून 1 2 3 4 अपॉन इथे व्हॅल्यू काय मिळेल 49 इज इक्वल टू एम. पुन्हा किती भाग जाते बघा आपण 7 ने भाग घालू 7 इंटू 7 49 7 8 56 राहिले तर 4 म्हणजे किंमत किती झाली 40 7 5 35. पुन्हा किंमत किती राहिली तर 5 म्हणजेच किंमत किती झाली 50 7 7 49 राहिले 1 पुन्हा 7 1 7 पुन्हा राहिली किंमत किती 3 मग 7 चोक 28 पुन्हा किंमत किती राहिले 2 राहिले 2 वरती 0 घेतलं 7 2 14. ठीक आहे. पुन्हा किंमत किती राहिले 6 6 वरती 0 घेतलं 7 8 56 अशा प्रकारे किंमत मिळाली. ठीक आहे. बस झाले एवढे पॉईंट इज इक्वल टू एम. पुन्हा आपण काय करूया तिथे 7 आहे ते 7 पुन्हा एकदा डिवाइड करूया म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल बरं का 7 1 7 राहिलं 1 7 2 14 राहिलं 1 पुन्हा 7 2 14 राहिले 3 7 चोक 28 राहिले 3 पुन्हा 7 चोक पुन्हा 7 चोक 28 किती राहिले
31 3 हां पुन्हा 34 पुन्हा 7 चोक 28 किंमत मिळाली. ठीक आहे, पुन्हा आता राहिलं 1 पुन्हा पॉज करा. ओके, मग फायनली आपल्याला व्हॅल्यू काय मिळते बघा. मास इज इक्वल टू राऊंड फिगर आपण व्हॅल्यू घ्या 1224 पॉईंट पुढची जी व्हॅल्यू आहे आपण किती घेऊ 0.5 घेऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे. मास आहे, मास म्हणजे कशामध्ये असणार आहे किलोग्राम मध्ये असणार आहे. सो आपल्याला काय लिहिता येईल देअरफॉर द पंप will lift 1224.5 kg of water every minute. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. इफ अ 1200 watt electric iron is used daily for 30 minutes, how much the total electricity is consumed in the month of April. ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगितलं बघा. इलेक्ट्रिक आयर्न बरोबर, इलेक्ट्रिक आयर्न दिले तर इलेक्ट्रिक आयर्नचं आपल्याला काय दिले पॉवर दिले 1200 वॅट. वॅट कशाचं युनिट असतं पॉवरचं असतं. सो आपल्याला पॉवर दिले. पॉवर आपण कशाने रिप्रेझेंट करतोय पी ने रिप्रेझेंट करतोय. तर त्याची व्हॅल्यू आपल्याला दिली किती दिले 1200 वॅट दिले. ओके, आता यूज किती मिनिटसाठी यूज केले 30 मिनिटसाठी यूज केले. आणि क्वेश्चन मध्ये काय म्हणलं बघा हाऊ मच द टोटल इलेक्ट्रिसिटी इज कंझ्युम. पॉवर जी आहे ती कशामध्ये आपण घेतो किलोवॅट आवर मध्ये घेतो. कशामध्ये घेतो किलोवॅट आवर मध्ये. सो वॅटचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायला पाहिजे किलोवॅट मध्ये करायला पाहिजे. सो आपण काय करणार बघा 1200 वॅटचं कन्व्हर्जन किलोवॅट मध्ये करायला पाहिजे. म्हणजे 1000 ने जर का डिवाइड केलं तर व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल 1.2 किलो वॅट मिळेल. काय मिळेल 1.2 किलो वॅट. त्यानंतर आपल्यासाठी टाइम दिला. टाइम इज इक्वल टू कशाने आपण रिप्रेझेंट करतोय स्मॉल लेटर मध्ये टी ने रिप्रेझेंट करतोय. टी ची व्हॅल्यू आपल्याला किती दिले बघा 30 मिनिट दिले. किती दिले 30 मिनिट दिले. आणि जो टाइम आहे तो आपल्याला कशामध्ये पाहिजे आवर मध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे आवर मध्ये पाहिजे. सो आपल्याला किंमत काय मिळेल बघा तर 30/60 जर का केला तर तो जो पार्ट आहे तो आपल्याला कशामध्ये मिळेल आवर मध्ये मिळेल. ठीक आहे, सो आपल्याला किंमत काय मिळेल बघा. ठीक आहे, इथे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 0.5 आवर्स मिळेल. काय मिळेल 0.5 आवर्स. ठीक आहे, आणि आपल्याला काय करायचं बघा इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करायचं. काय करायचं आहे इलेक्ट्रिसिटी कंझ्युम. इलेक्ट्रिसिटी कंझ्युम इज इक्वल टू ई इज इक्वल टू काय आपण म्हटलं क्वेश्चन मार्क. तर त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. ठीक आहे, अजून काय सांगितलं इन द मंथ ऑफ एप्रिल. आपल्याला कोणता मंथ आहे एप्रिल मंथ. मग आपल्याला त्यासाठी आपल्याला काय विचारात घ्यावं लागेल नंबर ऑफ डेज. मग नंबर ऑफ डेज इज इक्वल टू व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल तर एप्रिल मंथ मध्ये सरासरी किती दिवस असतात 30 दिवस असतात म्हणून 30 डेज आपण म्हणू. ठीक आहे, त्यानंतर आपण फॉर्म्युला पण यूज करू इलेक्ट्रिसिटी कंझ्युम. इलेक्ट्रिसिटी कंझ्युम इज इक्वल टू पी इंटू टी इंटू नंबर ऑफ डेज. ठीक आहे, सो आपल्याला व्हॅल्यू पी ची व्हॅल्यू पॉवर किती आहे बघायचं